आज रिद्धी पण आले या मॅचचा आनंद घेण्यासाठी. रिद्धी आपण पाहिलं तर पहिल्यांदा आले आज स्टेजवरती. गणेश शिंदे यांची घरची अगदी लक्ष्मी, त्याची मुलगी आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावरून ती देखील आहे. चला दादा मॅचला लगेच सुरुवात करून द्या, जास्त ब्रेक घेऊ नका. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू नो बॉल वरती हातातून निसटलाय. इट्स अ मॅक्सिमम. पहिला चेंडू नो बॉल, अगदी कदाचित ओव्हर स्टेपचा. येस अंपायर, इट्स ओव्हर स्टेप. येस, ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. त्यावरती आला आडव्या बॅटनं घणाघाती प्रहार. सनी कंकला पहिला चेंडूवरती प्रश्न विचारला आणि हा चेंडूही नव्हता. मी म्हणेल की नो बॉल होता, म्हणजे 0 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात. ही सुरुवात आता टिकवून ठेवायची आहे. प्रथमेश लफ केलाय, आणखीन एक पैठा. प्रथमेश बोले तो मिरगाव टीमची AK-47. प्रथमेश सध्या मैदानामध्ये. 2 चेंडू 1 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च झाले 13. सनिकांच्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला, याला थांबवायचा कसा. आणखीन एक फुल टॉस. हा नाही थांबणार, हा नाही रोखणार, हा लांबच लांब ठोकणार. फुल टॉस होता. प्रथमेशला फुल टॉस वरती आतापर्यंत शांत बसताना पाहिलं नाहीये. हेच मैदान होतं जिथे मिरगाव टीम टेनिस क्रिकेटचा सीझन खेळत होती. त्याच टेनिस क्रिकेटमध्ये एक खेळाडू आला, तो खेळला आणि त्यानं मन जिंकलं प्रत्येकाचं. नाव त्याचं प्रथमेश. मिरगाव टीम कडून आज खेळतोय. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र सनी कंकनं बाहेर काढलं. एक सिंगल धाव इथे कंप्लीट. तदनंतर फेकी केली आहे. खेळाडूंनी जरूर काळजी घ्या दादा, कारण की या मैदानामध्ये फिल्डिंग करत असताना जर तुम्ही खाली पडताय तर कदाचित दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही जिथे फिल्डिंग करता आजूबाजूला बघा, साप आहेत मैदानामध्ये 1-2 ठिकाणी, तर त्याच्यावरती लक्ष ठेवा. आणि बिना शूजचे मैदानामध्ये खेळू नका, कारण की काचा देखील आहेत, काळजी घ्यायची आहे. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न, हा खेळता आला नाहीये. नीट बॅट लवकर फिरली. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. एकाच धावेचा प्रयत्न. हाई फुल टॉस लॉफ करायचा प्रयत्न. बॅटच्या अगदी बॉटमला खेळाडू आहे, तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी चेंडू अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न, मात्र चेंडून गाठले सीमा रेषा.
पहिल्याच ओव्हरमध्ये थोड्याशा खांदे झुकलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये सनी मान खाली घालतोय. सनी नाराज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आतापर्यंत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्येच धावा खर्च झालेत 25. अजून एक चेंडू बाकी आहे आणि ही सुरुवात प्रथमेशनं मिरगाव टीम साठी केली आहे. आणखीन एक. ही चपराक होती. ही चपराक होती प्रथमेशच्या बॅटची. एखाद्या शेतामध्ये बांधावरती उभं राहावं, गोफन फिरवावी घरकन, आणि तशी चपराक दिली आहे त्यानं मिडल ऑफ द बॅट. आणि टीमची टोटल पहिल्या 6 चेंडू मध्ये जाऊन पोहोचले 31 सनी कंक. आणि सनी कंकनं ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी घेण्याचा निर्णय थोडासा फसला. सनी कंकला ऍज अ बॅट्समन तू पहिल्या नंबर वरती टाकू शकतो. ऍज अ बॉलर यूज केला सनी कंकला पहिल्या ओव्हर मध्ये, आणि तो प्लॅन थोडासा फसला असं म्हणायला हरकत नाहीये. राहुल आला गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. तोही आला. त्याच्यावरती प्रहार, पण अंपायर सांगतील डिक्लेअर मध्ये आहे 1 धाव. नाही नाही. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 32 या धावसंख्येवरती. लॉक करण्याचा प्रयत्न मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू आहे चेंडूच्या खाली, आरामामध्ये कॅच पकडतोय. विकेटचं पतन होईल. मिरगाव टीम बोलत असेल विकेट गेले, पण प्रथमेश अजूनही मैदानामध्ये आहे उभा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 32 वरती पहिला झटका, पहिला ब्रेक टू भेटतोय. न्यू बॅटरी मैदानामध्ये दाखल झालेत रुपेश. ओ हाफ ट्रॅक ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला अंपायर साइडचा. वाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. अंपायर पण दोन्ही आपण पाहिले तर प्रमोद दादा एका बाजूला स्ट्रायकिंगला, गणेश दादा आपण पाहिलं त्याचा लेग. अंपायर उभे आहेत आणि दोघे बेस्ट अंपायर आतापर्यंत. स्क्वेअर कट डिक्लेअर मध्ये जाईल 1 धाव. सिंगल धाव जाते डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 34 धाव संख्येवरती. शुभम कुराडे जोडला माझ्यासोबत. दुसऱ्या बाजूला सनी कंक ऍज अ विकेट कीपर आणि कॅप्टन 26 यांच्याकडून पारितोषिक स्टंपिंग केलं. विकेट घेतली 500 रुपयाचं प्राइज. ओहो लॉफ केला आहे खेळाडू सरळ हातामध्ये. विकेटचं पतन आणि अप्रतिम कॅच. गावाकडची आठवण झाली या कॅचनं की खालच्या बांधामध्ये खेळाडू उभे आहेत, त्यांनी कॅच पकडली. आपण पाहिली तर अगदी एक वेगळा अनुभव देणारी कॅच. बापू होते तिकडे, बाबू दादा होते तिकडे आणि लॉंग ऑफ रिजनला आपण पाहिली तर प्रतिम कॅच पकडली आहे. सनी कंग दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ईस्टर्नच्या बागे कॅप्टन 26 च्या माध्यमातून आपण पाहिलं तर जर स्टंपिंग विकेट तो घेतोय तर 500 रुपयाचं प्राइजही त्याला दिलं जाईल. अजय बॅटिंग साठी. यावेळी देखील लॉफ केला आहे खेळाडू आणि यावेळी अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय सीमा पार.
वेलकम भागवत बागल सर आणि ऑल दी कमिटी संपूर्ण व्यासपीठावरती आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेटची संपूर्ण कमिटी सध्या आपण पाहिलं तर येणाऱ्या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या नियोजनासाठी एकत्र जमली गेली आहे. लॉफ केला, हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर शुभम 2चाही खेळ संपला दादा. 41 धाव संख्या स्कोर कारमध्ये सजली आणि इज अ बेस्ट टोटल, इज अ बिग टोटल. प्रथमेशची बॅटिंग पाहिली तर 6 चेंडू मध्ये त्यानं 29 केलेत. मी म्हणेल केल्या नाहीयेत दादा, ठोकल्यात त्या. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश खेळला, दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही चेंडू त्याच्या वाट्याला आला नाहीये. कारण की जो फलंदाज आला तो बोलला मीही खेळणार, मीही षटकार मारणार, मी भले आउट हो प्रथमेश तू नॉन स्ट्राईकलाच थांब. सेकंड ओव्हर त्याच्या वाट्याला भेटली नाहीये. थर्ड ओव्हरमध्ये तो पुन्हा दाखल झाला. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये निलेश आलेत, निलेश शिंदे. निलेश दादा गोलंदाजीसाठी दाखल झालेत. +40 अनुभव निलेश दादाकडे जरूर आहे. कारण की प्रवीण दादा सोबतचा त्यांचं क्रिकेट, जेव्हा टीम मधून त्यावेळीचं क्रिकेट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक दांडगा अनुभव अचानक बनपुरी टीम मध्ये निलेश दादांच्या खात्यामध्ये जरूर आहे. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये कदाचित एक धाव जातीये. होय, 43 ऑन अ स्कोर कार्ड, 42 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ केलाय, फटका तर चांगला आहे खेळाडू. कॅच निसटली हातातून. मंगेश होता, कॅच पकडणं गरजेचं होतं. मंगेश आणि त्यानंतर मंगेश नाही, कॅच अगदी आरामामध्ये पकडणं गरजेचं होतं. विकेटचं पतन. हाई ऑफ करण्याचा प्रयत्न, तिथेही चेंडू डॉट जातो. आज एक बिग मॅच बघायला भेटेल. चांगल्या मॅचेस यानंतर देखील आहेत. सर्वे विपक्ष जुळेवाडी, बाचोली विपक्ष वाटोळे, गिरेवाडी विपक्ष विश्वनाथ फायटर. बऱ्याचशा चांगल्या फाईट बघायला भेटतील. व्हाईट बॉल, थँक्यू. लॉफ केलाय, चेंडू अगदी हवेमध्ये, कदाचित जाईल निघून. अंतर पार केलंय, सीमा रेषे पार निघून जातोय. आणि या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 51, 50 पार 51 धाव संख्या. आई चेंडू स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न, अमित दादा आहे, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. अखेरी चेंडू गॅदर केलाय, फेकी केले नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तिथेही 2 धावा होत आहेत कंप्लीट. 53 धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. ही फिल्डिंग दाखवली जाते. ज्या पद्धतीने थोडासा थ्रो केल्यानंतर गोलंदाजाकडून थोडासा रनआउट मध्ये देरी झाली आणि त्याच वेळी नॉन स्ट्राईकचा फलंदाज पोहोचला गेला. बॅटफील्डला जाऊन केल्याचा प्रयत्न, बॅटमध्ये आला नाहीये. सनी धावतोय का नाही, तोपर्यंत तो थांबलाय. मात्र मिड विकेटचा खेळाडू जातोय, तो स्वतःला सांभाळतोय. पकडलेला चेंडू फेकेपर्यंत प्रथमेशनं स्वतःला अगदी सांभाळून घेतलं. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला जावं लागतं. इनिंगचाही खेळ संपला जातोय. आपण पाहिलं तर धावसंख्या आहे 53 +1 54 आणि 55 धावेचं आव्हान अचानक बनपुरी टीमला.
की स्कोरर सध्या आपण पाहताय प्रोफेशनल स्कोरबोर्ड ज्या पद्धतीने या स्पर्धेचं काम करतात, या स्पर्धेची संपूर्ण आपण पाहिली तर स्कोरिंग अपडेटिंग ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून चालू आहे, अप्रतिम काम की स्कोरर. भागवत सर ॲज अंपायरच्या भूमिकेमध्ये असते ना. रबर सीझनला आपण पाहिलं तर काही ठराविक मेन अंपायर असतात, ज्यामध्ये अगदी सचिन दादा असेल, सचिन देसाई असेल, त्यामध्ये आपण पाहिलं भागवत बागल सर असतील, अतुल बालेकरला राहताना पाहिलं, प्रमोद दाला राहताना पाहिलं, अमोल दादाला नेहमी राहताना पाहिलं. आपण बरेच खेळाडू ॲज अंपायरच्या भूमिकेमध्ये कायम सहकार्य करताना पाहिलं या स्पर्धेला, प्रत्येक स्पर्धेला. 55 धावेचं आव्हान आहे, 55. मंगलमूर्ती चषक 2026 ज्या मंगलमूर्ती मराठवाडी टीमनं एक चांगला इतिहास घडवला, चांगला खेळ केलाय, त्यांचं आज आयोजन. आणि त्याच आयोजनामध्ये आपण पाहिले तर काही मिनिटांमध्ये सगळे संघ बुक झाले. आणि अशा वेळी आपण पाहतोय प्रत्येक टीम ही मैदानामध्ये वेळेवरती दाखल झाले. त्या सर्व टीमचंही आम्ही कौतुक करतो. प्रदीप दादा एका बाजूला, सनिया दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी चांगली फिल्डिंग राहिली प्रदीप दादाची. बॅटिंग करून आलो. 55 रन्स टू विन. सनी कंक आहे तो मॅच आहे, म्हणजे अचानक बनपुरी टीम याची अर्धी जबाबदारी म्हणून 80% जबाबदारी सनी कंकच्या खांद्यावरती आहे. ये रुकेगा तो 55 तक गाडी जा सकती है. सोडून दिला पहिला चेंडू, भन्नाट वेग होता, वाईट बॉल येतोय. योगेशची गोलंदाजी ओव्हर क्रमांक 1 मध्ये. एक मोठं टार्गेट तुला बघायला भेटते. 55 इज अ बिग टोटल, कारण की आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेस मध्ये 55 ही सर्वात मोठी धावसंख्या है. बड़ा नाम करने का तो बड़े टीम के साथ खेलने का. हाई सोडून दिला. यावेळी देखील अंपायर कोणती हालचाल नाहीये. ही सेड व्हाईट बॉल. पाहिला व्हाईट +1 दिला. गुड अंपायरिंग, कारण कोणती घाई केली नाही डिसिजन देण्यामध्ये. अंपायरनं पाहिलं, वाईट गेला. वाईट नंतर तिथे काय हरकत होते त्यांनी डिक्लेअर जाताना पाहिलं. लेग अंपायर, मेन अंपायर दोघांचे इशारे झाले आणि सेड व्हाईट +1. लॉफ केलाय. आहेत प्रेक्षक त्यांच्या समोर. वॉट फिल्डिंग. कल्पेश होता. काय फिल्डिंग आहे कल्पेशची. हा चेंडू नॉन स्ट्राईकला फेकणं गरजेचं. वॉट फिल्डिंग. कल्पेशनं फक्त चौकार नाही थांबवला, टीम साठी 2 धावाही रोखल्यात त्यानं. सनी कंक या मॅच मध्ये स्वतःला प्रूफ करण्यासाठी जीवाचं रान करून बॅटिंग करताना त्यालाही तू बघू शकतो. पण एका बाजूला योगेशची भन्नाट गोलंदाजी, त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली गती ही संघासाठी खूप महत्वाची, म्हणून की काय ओव्हर क्रमांक 1 मध्ये त्याला येताना तू नेहमी बघतोस. हाफ ट्रॅक लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅचेटचा कॉल. खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल का. ओ माय गॉड, कॉल दिला नव्हता कॅच घेताना. संकेशनं प्रथम कॅच पकडली आहे. बाल बाल बच गया दुसरा खेळाडू, त्याला दुखापत झाली नाहीये. नेहमी सांगतो कॅचेस घेत असाल तुम्ही एकमेकांना कॉल द्या, अशा वेळी धडक होण्याचे चान्सेस जास्त असतात. ज्या पद्धतीने रिप्ले तुला बघायला भेटेल. हा चेंडू हवेमध्ये शेवटपर्यंत कॅमेरा वर्क पाहतोय. चेंडूवरती काय ती नजर आहे. कॅमेरा वर्क बघत असताना फॉलो केला आणि त्यानंतर
ही कॅच संकेशनं पूर्ण केली. दुसरा खेळाडू त्याला येऊन धडकतोय. त्याला कोणती दुखापत झाली नाहीये. मात्र खेळाडूंना विनंती करेल, दादा हो, कॅचेसला एकाच चेंडू खाली दोघे तिघे येत असताना तुम्ही कॉल द्या. सनी कंकनं जागा सोडली, विकेट सोडली. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती त्यानं दिली आहे. राहुल दाखल झाला मैदानामध्ये. लॉफ केलाय बॅकफुटला जाऊन. खेळाडू आहे जिथे आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. फेकी चांगली झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 1 अजूनही मार्गस्थ आहे. चेंडूचा खेळ तब्बल 4 झाला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिले 2 वाईड होते. ओहो, वॉट बॉल, वॉट अ बॉल, व्हाईट बॉल. अंपायर बोलतील वॉट अ बॉल नाही, हा व्हाईट बॉल आहे. हसनीचा आवाज आहे. त्याला माहिती आहे आता हिशोबाई षटकारांचा 3 चेंडू मध्ये एकाच 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि हेही त्याला माहिती आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर मॅच बनवण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅक आहे. बॅटची एज डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. एक सिंगल धाव. वन टू गो. शेवटचा चेंडू. आई बॅटला एज होती. भन्नाट वेगानं चांगली गोलंदाजी राहिली योगेश. ओव्हर क्रमांक 1 मध्ये फक्त धावा त्यांना आतापर्यंत खर्च केले तर 10 धावा या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिले तर सजल्या गेलेत. टीमची टोटल आपण पाहतोय 10. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस येणारे 12 चेंडू आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर 45 धावेची गरज आहे. 45. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातो. थोडीशी शुभम मॅच तुला शांत होताना दिसेल कारण की ज्या धावा हव्यात तुला सनी थांबणं गरजेचं होतं. मात्र त्याची विकेट आल्यानंतर थोडेशा संकटाचे ढग आणखीन वाढलेत. कारण की जे टार्गेट आहे ते 50च्या आतमध्ये नाही आहे. 50च्या पुढे टार्गेट आहे. वातावरण सध्या तू पाहतो, पाऊस येतोय, पाऊस जातोय. एक शांत वातावरण. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा बाहेर ठेवला अंपायर सेट की व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आणखीन व्हाईट प्लस 1च्या स्वरूपामध्ये धावा भेटतायत जरूर. मात्र या धावेनं 55 धावसंख्येचं आव्हान कितपत पूर्ण होईल लपकण्याचा प्रयत्न यावेळी देखील सर हातामध्ये. तोपर्यंत आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न. रिक्स घेतली आहे. पुन्हा एक सिंगल धाव. कारण की जे एकेरी दुहेरी धावा आहे शुभम त्यानं 55 धावा बनणार नाहीयेत. कर्ज फिटणार नाहीये. कर्ज कमी होईल. आपल्याला कर्ज कमी नाही, कर्ज फेडायचंय दादा. 13 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे घेण्याचा प्रयत्न. सर हातामध्ये विकेटचं पतन. स्वप्नीलनं कॅच पकडलाय.
बसा. विचार केला तर 5 चेंडू मध्ये 39 धावेची गरज. येस, 5-39. येस, इट्स व्हाईट बॉल. आणि कदाचित यानंतर आपण पाहिले तर कराटे टीम इन ऍक्शन मध्ये दिसेल, कारण की यामध्ये विजेता संघ असेल त्यांच्यासोबत कराटे टीम 2 हात करेल. हा ना यार, शेवटचा चेंडू अगदी बाकी आहे, तोही लॉफ केलाय. फटका तर चांगला खेळलाय. जाता जाता मी माझी बॅटिंग दाखवतो, जाता जाता एक शेवटचा षटकारी लगावतो. अचानक बनपुरी टीमला पराभव पत्करावा लागलाय, पण या मॅच मध्ये बरंच काही शिकायला भेटलं. आणि आता बेस्ट मॅच होईल. कराटे विपक्ष एकता मिरगाव, एक चांगली मॅच, एक बेस्ट मॅच. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर प्रथमेश, दुसऱ्या बाजूला शतायू, आणि या दोघांमध्ये केला जाईल टॉस. या दोन्ही कॅप्टन
येस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. करूया टॉस आपण. अमित दादा विनंती करते आपल्या शुभस त्या टॉस केला जातोय. अखेरीस टॉस आपण पाहिलं तर मिरगाव टीम won the toss elected to bat first.